नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका येथील केव या गावात आलेलो आहे. द्वित फार्म एक असं नाव आहे ज्यांनी प्युअर गावरान कुक्कुटपालनामध्ये खूप उंच अशी भरारी घेतली आहे. तर आज आपण उमेश पाटील सरांच्या पोल्ट्रीवर म्हणजेच द्वित फार्मवर आलेलो आहे. तर मग चला जाणून घेऊया द्वित फार्मची यशोगाथा. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव व शेडचा पत्ता सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश पाटील आहे आणि आपला पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये केवगाव ह्या ठिकाणी आपला फार्म आहे. सर तुम्ही गावरान कुक्कुटपालनच का निवड केली? कसं आहे, माझा कपड्याचा बिझनेस आहे आणि जर मी सोनाली, कावेरी, DP यासारख्या जर गोष्टी केल्या असत्या तर काय झालं असतं की मला प्रत्येक 3 महिन्याने ते लॉट काढावा लागला असता. तर मला ते न करताना मला प्युअर गावठी ह्यासाठी मी केलं की कसं आहे, ह्याच्यामध्ये आपण पिल्लं विक्री करू शकतो, कोंबड्या विक्री करू शकतो, त्याचबरोबर अंडी विक्री करू शकतो किंवा मग सर्व गोष्टी आपण प्रॉपर ह्या विक्री करू शकतो. यासाठी आपण ह्या पद्धतीचा निवड केलेली आहे. सर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे केली आणि तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? व्यवसायाची सुरुवात करताना मी तर सांगेन मित्रांनो, ट्रेनिंग घेऊन करा. कारण काय होतं आहे, मीही याच्या आधी ट्रेनिंग न घेताना कुक्कुटपालन चालू केलं आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स आले. म्हणजे मी जर स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर माझ्याकडे एक व्हायरल आला आणि त्याच्यामध्ये माझा भरपूर असा पक्षी लॉस झाला आणि त्यामुळं मला भरपूर अशा अडचणींना सामोरं जावं लागलं. सर तुम्हाला या व्यवसायामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? आपल्याला हा व्यवसायामध्ये आता एक जवळपास 4.5 वर्षाचा अनुभव आहे आणि बऱ्यापैकी खूप चांगला असा अनुभव आपल्याला याच्यामध्ये आला आहे. सर आपल्या शेडबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आपला जो शेड आहे हा 45x15चा शेड आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला एक 500च्या आसपास एक पॅरेंट्स आहे, तो आपला आरामात राहतो आणि एक साधारण 2,20,000 आपल्याला याला खर्च टोटल आला होता. ओके. सर तुम्ही गावरान कुक्कुटपालन करण्याचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? सध्या आपला प्युअर गावठी करण्याचा उद्देश हेच आहे की आम्ही पिल्लं विक्री करत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं कसं आहे की मेन उद्देश आपला हाच आहे, पिल्लं आणि त्याचबरोबर आपल्याला पॅरेंट्स विकणं हा आपला मेन उद्देश आहे. अच्छा, बरं. मग पिल्लं काढण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरतात, नैसर्गिक की इन्क्युबेटरचा वापर करतात? आपण दोन्ही पद्धतीने करतो. म्हणजे इन्क्युबेटरसुद्धा आहे आणि आपल्याकडे नॅचरल हॅचिंगचा सेटअपसुद्धा आहे. सर आपल्याला कसं समजतं की कोंबडी आता अंड्यातून पिल्लं काढण्यासाठी तयार झालेली आहे? आपण काय करतो की ज्या कोंबड्या एकाच ठिकाणी एका डब्यामध्ये बसलेल्या आहेत त्यांना आपण एक प्रकारचं अंडं देतो आणि अंडं दिल्यानंतर जी कोंबडी प्रॉपर अशी अंडं ती आपल्या पोटाखाली घेते, मग तीच आपल्याला फूड आहे त्या पद्धतीने आपण समजवतो. आणि कोंबडीखाली आपण किती अंडे ठेवली पाहिजे? कोंबडीखाली आपण साधारण 12 ते 15 अंड्यापर्यंत आरामात ठेवू शकतो. जसं की आम्हाला सांगितलं की कोंबडी खूड झाल्यावर अंडी देणं बंद करते, तर तो खूडपणा घालवण्यासाठी आपण काय नियोजन करतो? कसं माहिती आहे का, खूडपणा घालवण्यासाठी आपण काय करतो की एक दुपारच्या वेळेस म्हणजे 12 ते 4च्या मध्ये आपण काय करतो, ज्या ज्या कोंबड्या खूड झाल्यात त्या कोंबड्यांना आपण काय करतो की पाण्यामध्ये हे करतो, म्हणजे बुडवतो. म्हणजे त्याचा खूडपणा आहे तो कुठेतरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन कसं असतो की आपण कोंबडीच्या नाकामध्ये पीस टाकतो, जेणेकरून ती चंचल होते आणि ती खूडपणा लवकर घालण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा आपण असं ऐकलं आहे की खाद्याच्या अतिरिक्त खर्चामुळे गावरान कुक्कुटपालन हे परवडत नाही, तर तुम्ही खाद्याचं नियोजन कशा प्रकारे करता, थोडक्यात सांगा. खाद्याचं नियोजन परवडत नाही ही खरी गोष्ट आहे गावरान कुक्कुटपालनामध्ये. कारण कसं आहे, आपली कोंबडी समजा वयात म्हणजे विक्रीपर्यंत येईपर्यंत 6 महिने कसेही लागतात. तर यासाठी आपण काय केलं आहे की आपल्याच याच्यामध्ये शेडमध्ये आपण काय केलं आहे की शेवगा, सुवाबूळ, हातगा, त्याच्यानंतर नेपियर, पालक किंवा मग लाल माठ यासारख्या बरेच असे ग्रीन फोल्डर जे आहेत ते आपण अजोला वगैरे आपण आपल्या फार्ममध्ये तयार करतो. त्याचबरोबर काय करतो की आपण हे 30% ते 40% आपण ह्याचा वापर करतो आणि बाकीचं एक समजा सांगाल तर 50 ते 60% जे काही आहे ते आपण ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मक्का झाला किंवा मग सांगाल तर त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, DOC, मच्छर चुरा ह्या पद्धतीने वापर करून आपण एक वेगळं फीड तयार करून आपण त्यामध्ये हे करतो. सर गावरान कुक्कुटपालनामध्ये पाण्याचे नियोजन कशा प्रकारे केले पाहिजे? गावरान कुक्कुटपालनामध्ये आपल्या पाण्याचा जो pH आहे तो एक 5 ते 7च्या मध्ये असला पाहिजे आणि TDS तुमचा 1000 पासून 4000 मध्ये असला पाहिजे. कारण 90% रोग हे पाण्यातूनच होत असतात आणि आपल्या इथे रोग येऊ नये यासाठी आपण सेफगार्ड किंवा मग सुक्रिना WS किंवा मग कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर वॉटरसाठी जर वापरलं तरी चालतं किंवा मग तुम्ही जर पाणी उकळवून देत असाल पक्ष्यांना तरी खूप चांगल्या पद्धतीचं तुमच्या इथे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. बरं सर, गावरान कुक्कुटपालनमध्ये ब्रूडिंगचं काय महत्त्व आहे आणि ती केलीच पाहिजे का?
कसं आहे मित्रांनो, जर तुम्ही ब्रुडिंग करत नसाल तर तुमच्या इथे पक्षी मरण्याचा प्रकार हा खूप असा होतो. म्हणजे कसं आहे की पक्ष्याला 2 वॅटच्या प्रमाणे लाईटची गरज असते आणि जर तुम्ही त्या पद्धतीचं लाईट देत नसाल तर तुम्हाला 100% तुमच्या इथे भरपूर असा लॉस होऊ शकतो. तुमचे पक्षी कमजोर होऊ शकतात आणि ब्रुडिंग कमी झाल्यामुळं भविष्यात त्याचा खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होणार नाही आहे आणि तुमचा पक्षी त्या पद्धतीने ग्रोथ करणार आणि तुमचं नुकसान होऊ शकते. यासाठी ब्रुडिंग खूप महत्त्वाचाच आपल्या कुक्कुटपालनामध्ये विषय आहे. बरं सर, आपण बऱ्याच जसं ऐकलं आहे की गावठी कोंबडी आहे, तिला काय वॅक्सिनेशनची गरज आहे, तिला काय मेडिसिनची गरज आहे, ती तर उकिरड्यावरची कोंबडी आहे. तर यावर तुमचं मत काय? कसं माहिती आहे का, उकिरड्यावरची कोंबडी ही खरी गोष्ट आहे. पण एक गावरान असो, गावठी असो किंवा कुठल्याही पद्धतीचा असो, तो एक प्रकारचा पक्षी आहे आणि त्या पक्ष्याला तोही आजारी पडू शकतो. त्यालाही मेडिसिनची गरज आहे, त्यालाही वॅक्सिनेशनची गरज आहे आणि सर्व ह्या गोष्टी गावरान म्हणून, उकिरड्यावरची कोंबडी म्हणून त्या करू नये अशाला भाग नाही आहे. तर रोग हे सर्वांना येतात आणि ते येऊ नये यासाठी आपल्याला मेडिसिन किंवा वॅक्सिनेशनचा वापर करणं खूप असं गरजेचं आहे. सर, आपल्या शेडवरती किती अंड्यावरती कोंबड्या आहेत व त्यामधून आपल्याला रोज किती अंडे मिळतात आणि त्याचे तुम्ही विक्रीचं नियोजन कशा प्रकारे करता? आपण काय आहे की आपण अंडी विक्री करत नाहीत. आपण काय करतोय की आपण फक्त पिल्ल विक्रीचं काम करतोय. तर आपल्याकडे एक साधारण 50 ते 70च्या मध्ये आपल्याकडे अंडी येत आहेत आणि मित्रांनो, माझं द्वित फार्म हे यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर अशा गोष्टी नेहमी क्लिअर करत असतो, सांगत असतो, जेणेकरून तुमचा त्याचा फायदा होत असतो. ठीक आहे, माझ्याकडे असे भरपूर असे फार्म आहेत. त्याच्यामुळे मला स्वतःचं यूट्यूब चॅनल असल्यामुळं मला विक्री करण्याला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही आहे. ओके सर, जसं की आपल्याला माहिती आहे की लिटर मॅनेजमेंट कुक्कुटपालनामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. तर त्यावर तुम्ही काय सांगशाल? लिटर मॅनेजमेंट सांगाल तर खरंच खूप चांगला असा प्रश्न आहे तुमचा की लिटर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, आपल्या लिटरमध्ये बॅक्टेरिया असतो, झू पिसूसारखे यांचे अंडी जी तयार होतात. तर ह्यासाठी आपल्याला कसं आहे, किमान 7 दिवसापर्यंत आपल्याला तूस हा चेंज केला गेला पाहिजे. किंवा सांगाल तर कसं आहे की 50% बीट आणि 50% तूस ह्या पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगला असा फायदा त्याचा होऊ शकतो. तुमच्या इथे रोग वगैरे हे येऊ शकत नाहीत. तर सर, तुम्ही सीझन वाईज पक्ष्यांची कशा प्रकारे काळजी घेतात? कसं आहे, आपण सांगाल तर हिवाळ्यामध्ये आपण सांगाल तर गरम पाणी देतो, उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी देतो. तर ह्या पद्धतीने आपण हे करतो. त्याचबरोबर आपण कसं सांगाल तर लिंबू पाणी, दही पाणी ह्या पद्धतीचं, हळद पाणी, लसूण पाणी ह्या पद्धतीचं आपण ऋतुमानानुसार वापर करतो. तर गावठी कोंबड्यांवर येणारे आजार कोणकोणते आहेत सर आणि तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे मात देता? सांगाल तर गावरान कुक्कुटपालनामध्ये CRD असेल, कोरायझा असेल, त्याच्यानंतर RD, ND म्हणजे राणीखेत वगैरे असेल, तर हे जे रोग आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. तर ह्यासाठी कसं आहे, आता मी स्वतः लोकांना ट्रेनिंग देतो, त्याच्यामुळं हे मी परफेक्ट हे करतो, मॅनेज करतो. सर, जसं की तुम्ही सांगितलं की बऱ्याच प्रकारचे आजार हे आहे, तर मग त्याच्यासाठी कोंबड्यांची इम्युनिटी पॉवर ही जास्त पाहिजे, तर ती कशी वाढवावी? ह्यासाठी कसं आहे, तुम्ही कमीत कमी अँटीबायोटिकचा वापर करा. तुम्ही नॅचरल सांगाल तर फूड चांगलं द्या. म्हणजे तुमच्याच शेतामध्ये जे तयार होईल तेच तुम्ही कोंबड्यांना द्या. तुम्ही मेडिसिन सांगाल तर तुम्ही जास्त अँटीबायोटिकचा वापर न करताना तुम्ही आयुर्वेदिक सांगाल तर एक आपले काढे जे असतात ते वापरा, की हळद पाणी, गूळ पाणी, त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट वापरू शकता, काली मिरीचं वापरू शकता, दालचिनीचे वापरू शकता आणि बरेच असे रेमेडीज जे आपण घरगुती आपल्या गोष्टीसाठी करतो, तर तेच तुम्ही जर वापरले तर तुमचा नक्कीच खूप चांगला असा फायदा होऊ शकतो. ओके सर, आपल्या फार्म फ्री रेंजमध्ये असल्यामुळे लहान पक्ष्यांना अनेक अडचणी येत असतील, जसं की कावळे, घार, मुंगूस वगैरे, तर त्यासाठी तुम्ही काय केले आहे? कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे घार, मुंगूस हा त्रास देतो हे 100% आहे. पण आपण काय करतो की 1 महिन्यापर्यंत ब्रुडिंग करतो आणि 1 महिन्यानंतरच आपण पक्षी आपला बाहेर काढतो. त्याच्यामुळं काय होतं की छोट्यासाठी आपण वेगळं सेक्शन केलेले आहे आणि त्यामुळं कसं मुंगूस म्हणजे घार बीर यांचा आपल्याला काय खूप असा त्रास कमी आहे. सर, तुम्ही याच ठिकाणी शेडचं म्हणजे कन्स्ट्रक्शन का केलं? का लोकेशन वगैरे काय असं करावं लागतं का आपल्याला? कसं आहे, आपला फार्म जो आहे तो गावापासून 500 मीटर लांब असला पाहिजे नियमानुसार. ठीक आहे, तर माझी जागा एक 500 मीटरच्या आसपास आहे. मग म्हटलं त्या जागेवरच आपलं कन्स्ट्रक्शन केलं तर खूप आपला चांगला फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो. तर ह्यासाठी गावाच्या बाहेर करण्याचं कारण हेच आहे की आपल्याला एन्व्हायरमेंट खूप चांगलं भेटतं. म्हणजे आपला पक्षी स्ट्रेसमुक्त राहतो. गाड्यांचा आवाज किंवा मग गावामध्ये लग्न सांगा, DJ सांगा, ह्याचापासून जो त्रास होतो तो कुठेतरी आपल्या पक्ष्यांना होत नाही आणि खूप चांगला फायदा होतो. जसं की तुम्ही बघत आहात की सरांनी बऱ्याच प्रकारचे झाडे लावली आहेत, तर सर झाडांबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. झाडं तुम्ही नक्की लावा. शेवगा, सुबाबूळ, हादगा, त्याच्यानंतर नेपियर सांगा,
मेथी गस सांगा, पालक लावा, त्याच्यानंतर अजोला, ह्यासारख्या गोष्टी तुम्ही फार्ममध्ये लावल्या तर तुम्हाला खाद्याचा खर्च जो आहे तो कुठेतरी बऱ्यापैकी कमी होतो आणि तुमचा खूप असा चांगला फायदा होऊ शकतो. ओके सर, जसं की तुम्ही बघू शकता की सरांनी शेडच्या आजूबाजूला पूर्णपणे कंपाऊंड केले आहे. तर सर कंपाऊंड करणं हे गरजेचंच आहे का आणि ते कशा प्रकारे केले पाहिजे? आता कंपाऊंड करणं खूप गरजेचं आहे का, कारण कसं आहे की आपल्याला आपल्या फार्ममध्ये समजा सांगाल तर घूस, मुंगूस किंवा मग रानटी, समजा काही प्राणी असतील किंवा रानबोका असेल तर हे येऊ नये ह्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि विदाऊट कंपाऊंड तुम्ही अजिबात कुक्कुटपालन करू नका, खूप जास्त मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होऊ शकतं. तर जसं की आपल्याला माहिती आहे आपला जो फार्म आहे तो फ्री रेंजमध्ये आहे. तर त्या कारणामुळे आपण पक्षी किती वेळ हे शेडमध्ये ठेवले पाहिजे आणि किती वेळ हे बाहेर सोडले पाहिजे? कसं आहे माहिती आहे का, जर आपण सकाळच्या वेळेस जर सोडला पक्षी, तर ज्याला वाटतं की मला जास्त हीट होते तो पक्षी जाऊन शेडमध्ये राहतो, ज्याला वाटतं झाडाच्या खाली बसतो झाडाखाली बसतो. त्याच्यामुळं जास्त लोड घेण्याची गरज नाही आपल्याला, आपण त्या हिशोबाने आपण काम करू शकतो. ओके, कुक्कुटपालन आलं की माशी हा शब्द आपल्या डोक्यात नेहमी येतो. तर त्यांच्यावर तुमचे नियंत्रण कसे करता? माशी येऊ नये यासाठी काय माहिती आहे का, आपल्याकडे उकिरडे वगैरे ठेवू नका, जास्त घाणीचा गोष्टी ठेवू नका, जेणेकरून आपल्या इथे माशा येणार नाहीत. तर तुमच्या इथे फार्ममध्ये घाण नसली तर माशा तुमच्या इथे येणारच नाही. तर ही काळजी घेतली. त्याचबरोबर एक क्लिनरसारखं एक जे फवारणीसाठी डिसइन्फेक्ट येतं ते जर केलं तर तुमच्या इथे माशा तयारच होत नाहीत. सर आपण असं बऱ्याचदा पाहिलं बी आहे की कोंबड्यांच्या मागच्या बाजूचे जे पंख असतात हे निघालेले असतात. तर ते कोणत्या कारणामुळे ते निघतात? कसं माहिती आहे का, ते निघतात म्हणजे आपल्या चुकीच्या मॅनेजमेंटमुळे, म्हणजे खाद्याची भांडी कमी प्रमाणात किंवा कमी जास्त उंचीवर किंवा त्यांना चांगला सूर्यप्रकाश किंवा मग त्यांना स्ट्रेस यासारख्या जर गोष्टी तुमच्याकडे होत असतील तर तुमच्या इथे पक्ष्यांना नक्कीच हा सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावा लागतो. तर सर आता एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा तुम्हाला. कोरोना काळामध्ये सर्वात पहिले बंद होणारा हा जो व्यवसाय होता हा कुक्कुटपालनाचा होता आणि सर्वात पहिले उठणारा व्यवसाय देखील हा कुक्कुटपालनाचा होता. तर त्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही कसे सामोरे गेले? कसं माहिती आहे का, संकट आता सांगाल तर एक फायदा असा होत होता की आपल्याकडे जे फीड मॅनेजमेंट आहे, म्हणजे पक्षाला आपल्याला फीड जे द्यायचं होतं ठीक आहे, तर ते आपल्या घरचंच होतं. त्याच्यामुळं मला जास्त काही लोड आला नाही. आणि त्याच्यामुळं कसं आहे की ज्यांना ह्यावेळेस बरेच संकटांना प्रॉब्लेम आले, म्हणजे खूप असा लॉससुद्धा झाला लोकांचा आणि तो खरंच काल खूप असा कठीण होता. पण एक झालं, कोरोनामध्ये गावठीला खूप अशी डिमांड आली आणि आज एक वेगळ्या उंचीवर गावठी ही कोंबडी आहे. तर मित्रांनो, सरांच्या इथं दर संडेला ही ट्रेनिंग दिली जाते. तर कोणाला कुक्कुटपालनाची सुरुवात करायची असेल तर सरांकडून ट्रेनिंग नक्की घ्यावी. सर आम्हाला ट्रेनिंगबद्दल थोडक्यात सांगा. ट्रेनिंग सांगाल तर आपल्याकडे संडेला ट्रेनिंग असते. एक 1500 रुपये फी असते, त्याच्यामध्ये नॉनव्हेज जेवण असतं. त्याचबरोबर 26 रोगाचं ऑनलाईन सेशन असतं, 2 टाईम चहा असतो आणि नाश्ता असतो. राहण्याची सुद्धा सोय आहे, जर लांबून येत असेल तर आपल्याकडे राहण्याची सुद्धा सोय आहे. त्याच्यामुळं नक्की तुम्ही ट्रेनिंग घ्या. ओके सर, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठं पाहण्याची तुमची इच्छा आहे? समजा एक भविष्यामध्ये तर आपण बघतोय की साधारण एक 20-25 हजार पिल्लं तरी आपण महिन्याला सेलिंग करायचं आपलं टार्गेट आहे. कारण काय झालं की आपल्या आता फ्रँचायझी भरपूर अशा आपण डेव्हलप करायला सुरुवात केली आणि येत्या काळामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ब्रांचेस असणार आहेत, आपल्या फ्रँचायझी असणार आहेत आणि खूप उंचीवर आपण सध्या तरी त्या बिझनेससाठी आपण बघतोय. जर एखाद्या व्यक्तीला कुक्कुटपालनाची सुरुवात करायची असेल तर त्यांनी किती पक्ष्यांपासून साधारणपणे केली पाहिजे? मी तर सांगेन तुम्ही आजूबाजूला ट्रेनिंग घ्या, कुठे जर माझ्याकडे घ्यायची नसेल तर आजूबाजूला ट्रेनिंग घ्या. आणि जर ट्रेनिंग जर तुम्ही करत असाल तर 500 पक्षापासून करा. जर ट्रेनिंग घ्यायची नसेल, तुम्हाला स्वतः अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला वाटतं की 1500 रुपयामध्ये ट्रेनिंग घेऊन माझे वेस्ट जाणार आहेत, तर तुम्ही स्वतः अनुभव घेण्यासाठी काय करा की 100 कोंबड्यापासून सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करा तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला अनुभव हा वेगवेगळा येणार आहे आणि त्याच्याने तुमचा फायदा सुद्धा होणार आहे. कारण जे प्रॅक्टिकल आहे ते खूप असं महत्त्वाचं आहे. सर बायोसिक्युरिटी आपण बऱ्याचदा असं बघितलंय की बायोसिक्युरिटी हे बरेच फार्मर ही मेंटेन करत नाही. तर तुमचं मत काय, केली पाहिजे का आणि तिचे केल्याचे काय फायदे आणि न केल्याचे काय फायदे? बायोसिक्युरिटी म्हणजेच काय तर मित्रांनो, एक जैव सुरक्षा. म्हणजे काय होतं की बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्या फार्ममध्ये येणारा जो व्हायरस आहे ते आपण बायोसिक्युरिटी म्हणजेच काय तर दुसऱ्या फार्ममधून आपल्या फार्ममध्ये भांडी आणणं, खाद्य आणणं, मेडिसिन आणणं, तर ह्याला बायोसिक्युरिटी बोललं जातं. तुम्ही मार्केटमध्ये फिरताय चिकनच्या, फिशच्या आणि तिकडून डायरेक्ट तुम्ही आपल्या फार्ममध्ये येत आहे, तर ह्याच्याने तुमच्या इथे तिथला रोग तुमच्या इथे येऊ शकतो. ह्यासाठी मित्रांनो कसं आहे
की आपल्याला बायोसिक्युरिटीचं पालन करणं खूप असं गरजेचं. बाहेरच्या व्यक्तीला हे आल्यानंतर कोर्सोलिनची फवारणी करणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी आपल्या फार्मला डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे, चुना मारणं गरजेचं आहे. तर जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या तर तुमच्या इथे रोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कमी प्रमाणामध्ये येणार आहे. सर तुम्ही हा बिझनेस करून खुश आहात का? म्हणजे तुमचं फॅमिली वगैरे तुम्हाला सपोर्ट करते आता का? तुम्ही माझ्या आता व्हिडिओ करताना तुम्ही जे स्माईल बघत असाल त्यावरून तुम्हाला समजत असेल की आपण किती प्रमाणामध्ये खुश आहे त्या बिझनेसमध्ये. सर, जर एखाद्या नवीन व्यक्तीला जर गावरान कुक्कुटपालन सुरू करायचं आहे तर त्याला तुम्ही काय सल्ला देशाल? नवीन जो उद्योजक आहे त्यांना मी एकच सांगेन की मित्रांनो, खूप चांगला बिझनेस आहे. सध्या खूप टॉप लेवलचा बिझनेस आहे आणि ह्या क्षेत्रात जर तुम्ही उतरत असाल, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काम करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. तर नक्की तुम्ही हा व्यवसाय करा, छोट्यापासून करा आणि खूप मोठ्या लेवलपर्यंत करा. खूप तुफान मार्केट आहे आणि खूप चांगला तुम्हाला फायदा होणार. चला मग तर आता शेवटचा प्रश्न. समजा तुमच्यासमोर आम्ही एक प्रसंग ठेवला की जर एक ठिकाणी सरकारी नोकरी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपला हा गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे, तर ह्यामधून तुम्ही काय निवडशाल? हा, तर तुम्ही खूप चांगलासा प्रश्न हे केलाय. तर मित्रांनो, कसं आहे, जर तुम्ही ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये आहात किंवा चांगल्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या लेवलला जर असाल आणि तुम्हाला 1,00,000-1,50,000 पगार जर असेल तर तो तुम्ही सोडून तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर येऊ नका. ठीक आहे. कसं आहे, आता सांगायला तर मी सक्सेस आहे, पण तुम्ही सक्सेस व्हाल का याची गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. आज सांगाल तर मला आज एक सरकारी माणसाच्या नोकरीवर मी सध्या कमावतोय. बरोबर आहे. उद्या जाऊन खूप जास्त लेवलला सुद्धा कमावू शकतो, पण तुम्ही कमावू शकता का? तर जर तुम्ही कमावत असाल तर नक्की तुम्ही सरकारी नोकरीसुद्धा तुम्ही सोडून तुम्ही हे करू शकता. पण यासाठी आधी तुम्हाला नोकरीबरोबर हा व्यवसाय तुम्ही प्रॉपर असा बघा, व्यवस्थित करा. आणि मी तर सांगेन की नोकरी सोडायच्या मागे लागू नका, कारण सरकारी नोकरी सध्या कोणाला भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ती सोडायचा प्रयत्न करू नका. पण एक आहे की जेवढा माणूस नोकरीमध्ये पूर्ण त्या लेवलला जाऊ शकत नाही, त्या लेवलला बिझनेसमध्ये आरामात जातो आहे आणि बिझनेसमध्ये खूप काही कमावण्यासारखं आहे. त्याच्यामुळं बिझनेस हा नोकरीपेक्षा सरस मी प्रत्येक वेळा सांगत आहे की मी नोकरीपेक्षा बिझनेस तुम्ही नक्की करा. तुम्ही खूप चांगल्या उंचीवर जाऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ हे तुमच्यापाशी पोहोचतील. धन्यवाद.